हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या कुकिंग व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत भन्नाट चवीचं सुक्कं मटण मी कसं बनवते याची रेसिपी शेअर करणार आहे। ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा, भयंकर टेस्टी बनते। चला तर मग सुरुवात करूयात। हाय एवरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल। मी आहे मृणाल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आजच्या कुकिंग व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत सुक्कं मटण मी कसं बनवते याची रेसिपी शेअर करणार आहे। खूप टेस्टी बनतं हे सुक्कं मटण। तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग आजच्या छानशा कुकिंग ब्लॉगला सुरुवात करूयात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सुद्धा नक्की करा। या इथे मी 700 ग्रॅम मटण घेतलेला आहे आणि याला स्वच्छ धुवून घेतलंय। एकदम फ्रेश मटण आहे हे आणि तुम्ही पाहू शकता मटणाला खूप छान असं मांद सुद्धा आहे, म्हणजे मटण फॅट सुद्धा आहे। तर सर्वात अगोदर मी हे मटण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। तर त्यासाठी मी कुकरमध्ये 3 चमचे तेल टाकलं, त्यानंतर त्याच्यामध्ये एक बारीक कापलेला कांदा टाकला। कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे अर्धा चमचा हळद मी टाकलेली आहे आणि पाव चमचा हिंग सुद्धा मी टाकलेला आहे। आता याला 1 मिनिट आपण फ्राय करून घेऊयात। बरेच जण नॉनव्हेज मध्ये हिंग वापरत नाहीत, पण मला आवडतो त्यामुळे मी टाकते। हिंग पाचक असतो, पचनासाठी चांगला असतो, त्यामुळे मी व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही मध्ये आवर्जून हिंगाचा वापर करते। तर आता याच्यामध्ये मी मटणाचे पीसेस टाकून घेते। तुम्ही पाहू शकता मटणाला खूप छान मांद आहे, म्हणजेच फॅट आहे। तर आपण जेव्हा मटणाचा कोणताही प्रकार बनवतो तेव्हा आवर्जून त्याच्यामध्ये थोडंसं मांद असावं, त्यामुळे आपला जो सुद्धा पदार्थ असतो त्याची चव खूप छान लागते। तर मटण टाकून झाल्यानंतर मी याच्यामध्ये खडे मीठ टाकलेलं आहे। तर मटण टाकल्यानंतर मी हात स्वच्छ हँडवॉशने धुतला होता आणि त्यानंतरच मी हाताने मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये। आणि त्यानंतर आता आपल्याला हाय गॅस फ्लेमवर हे मटण छान प्रकारे मिक्स करायचंय। हळद, मीठ, त्यानंतर हिंग, तेल याच्यामध्ये मटण इतकं छान फ्राय करून घ्यायचं की त्याचा जो रॉ स्मेल असतो तो निघून गेला पाहिजे। आता मी एका ताटामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि ते ताट मी कुकरवर ठेवलेलं आहे। याला आता हाय गॅस फ्लेमवर मी 7-8 मिनिट शिजवून घेणार आहे। तर पहा 7-8 मिनिट झालेले आहेत आणि मटणाला मिठाचं किती पाणी सुटलेलं आहे। तर आता या ताटामध्ये गरम झालेलं जे पाणी आहे ते मी याच्यामध्ये ॲड करते। तर पहा आपण सुक्कं मटण बनवतोय त्याच्यामुळे जास्त स्टॉक आपल्याला बनवायचा नाहीये, त्याच्यामुळे मी अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकलं आणि आता मी या कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहे। हा कुकर छोटा आहे त्याच्यामुळे मी 1 शिट्टी झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करणार आहे आणि त्यानंतर त्याच्या 4 शिट्ट्या घेणार आहे। कुकर जर मोठा असेल तर तुम्ही 3 ते 4 शिट्ट्या घेऊ शकता। तर आता इथे मी वाटण्यासाठी आपल्याला लागणारे पदार्थ दाखवते। तर हे आहेत 2 मध्यम आकाराचे कांदे, तेवढ्याच आकाराचं 1 टोमॅटो आहे, 8-10 लसणाच्या पाकळ्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा आहे, त्याच्यानंतर फ्रेश गावरान कोथिंबीर आहे, तुम्ही पाहू शकता मी धुवून घेतलेली आहे ही, आणि हे आहेत 2 खोबऱ्याचे तुकडे। तर याचं प्रमाण आपण थोडं कमी जास्त करू शकतो। तर आता कांदा, टोमॅटो, खोबरं हे सगळं मी कापून घेते कारण आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे त्याला। तर खोबरं मी खिसून घेतलेलं आहे आणि त्याला मी ड्राय रोस्ट करणार आहे, म्हणजे तेल न टाकताच याला भाजून घेणार आहे जोपर्यंत याचा कलर थोडासा लाल होत नाही तोपर्यंत। तर पहा 2-3 मिनिटातच खोबरं छान असं लालसर झालेला आहे। तर आता हे मी काढून घेते। आपल्याला कोणताही पदार्थ करपवायचा नाही, हलका लाल फ्राय झाला की काढून घ्यायचा। आता याच्यामध्ये मी बारीक कापून घेतलेले कांदे टाकले आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेला आहे। कांदे सुद्धा आपल्याला थोडेसे लालसर फ्राय होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। तर 3 ते 4 मिनिटांमध्ये कांदा अशा प्रकारे लालसर होतो। मी कांदा सुद्धा खूप जास्त डार्क कलर येईपर्यंत ठेवत नाही, थोडासा फ्राय झाला की काढून घेते। आणि आता त्याच कढईमध्ये मी टोमॅटोचे तुकडे सुद्धा 2-3 मिनिट फ्राय करून घेतलेले आहेत, टोमॅटोवर स्पॉट येईपर्यंत। तर आपला मसाला तयार आहे। आता याला मी मिक्सर जारमध्ये टाकून वाटून घेते। आपला मसाला वाटून होईपर्यंत इकडे कुकरच्या शिट्ट्या होऊन त्याचं जे प्रेशर होतं ते आपोआप गेलेलं आहे आणि आता मी कुकर
उघडणार आहे। तर पहा, अगोदर मी संपूर्ण प्रेशर त्याचं जाऊ दिलं आणि त्यानंतर आता मी तुम्हाला उघडून दाखवते आपलं मटण किती छान शिजलं आहे ते। तर हा कुकर 3 लिटरचा असल्यामुळे मी याच्या जास्त शिट्ट्या घेतलेल्या आहेत। कुकर जर मोठा असेल तर आपण याच्या कमी शिट्ट्या घेतल्या तरी चालतात। तुम्ही पाहू शकता आपलं मटण खूप छान शिजलेलं आहे आणि हा स्टॉक आपला पिवळा न दिसता थोडासा चॉकलेटी दिसतोय। याचं कारण हा पीस आहे, याला तिळवण म्हणतात, हिंदीमध्ये तिल्ली असं म्हणतात। तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर पहा, आपला मसाला सुद्धा वाटून झालेला आहे आणि आता कुकर मी बाजूला ठेवलाय आणि ज्या कढईत आपण मसाला भाजला होता तीच कढई मी परत गॅसवर ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे। तेल आपण कमी सुद्धा वापरू शकतो। तर आता या तेलामध्ये मी एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा टाकलेला आहे आणि हा कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर मी याच्यामध्ये अर्ध बारीक कापलेलं टोमॅटो सुद्धा टाकलेला आहे। हा एक्स्ट्रा टाकलेला कांदा आणि टोमॅटो आपल्या सुक्या मटणाला एक्स्ट्रा टेस्टी बनवतो। तर मी नेहमी सुक्कं चिकन मटण बनवताना कांदा टोमॅटो एक्स्ट्रा वापरते आणि आता आपण मिक्सरमध्ये वाटलेला जो मसाला आहे तो मी याच्यामध्ये टाकते आणि कांदा टोमॅटोमध्ये याला छान मिक्स करून घेते। तर तुम्ही जर अशा प्रकारे बनवत नसाल तर नक्की एकदा बनवून पहा, खूप मस्त बनतं हे सुक्कं। तर त्यानंतर मी 2 चमचे कांदा लसूण मसाला याच्यामध्ये टाकला, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा घरी बनवलेला गरम मसाला आणि 1 चमचा मटण मसाला मी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि या पावडर मसाल्यांना सुद्धा आता आपल्या वाटलेल्या या मसाल्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। तर याच्यामध्ये मी पाव चमचा मीठ टाकते। मीठ मी फक्त या मसाल्यापुरतंच टाकलेलं आहे कारण मटण शिजवताना आपण मीठ वापरलेलं आहे। तर आता तुम्ही पाहू शकता मी मटणाचा जो स्टॉक आहे, वरचं जे तेल आहे ते या ग्रेव्हीमध्ये अगोदर टाकून घेते। या स्टॉकमध्ये जेव्हा आपला मसाला फ्राय होतो ना त्यावेळेसच मटणाचा जो अर्क असतो, जी टेस्ट असते ती आपल्या सुक्याला इतकी मस्त येते। तर आपल्याला हा स्टॉक आधीच टाकून घ्यायचा आहे आणि हा मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत। तर पहा, 2-3 मिनिटातच पूर्ण तेल सुटलेलं आहे या मसाल्याला। तर आता याच्यामध्ये आपल्याला शिजवलेले मटन पीसेस ॲड करायचे आहेत। तर किती छान कलर आलाय तुम्ही पाहू शकता। मी याच्यामध्ये कोणतीही एक्स्ट्रा काश्मीरी मिरची वगैरे वापरलेली नाही, आपले रेग्युलर जे मसाले आपण टाकतो तेच आहेत सगळे। तर सगळे मटन पीसेस मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत। एकदा छान हलक्या हाताने याला मिक्स करून घेऊयात आणि हा जो कुकरमध्ये उरलेला जो स्टॉक आहे तो सुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि याला आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला। आणि हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर फक्त 3 ते 4 मिनिटांसाठी हे मटन पीसेस या मसाल्यामध्ये आपण मीडियम गॅस फ्लेमवर शिजवून घेणार आहोत। असं केल्यामुळे ही जी ग्रेव्ही आहे ती मटन पीसेसमध्ये अगदी छान मुरते। तुम्ही पाहू शकता आता मी याला झाकलेलं आहे आणि याला आता मी 3 ते 4 मिनिट फक्त शिजू देणार आहे या मसाल्यामध्ये। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि आपलं जबरदस्त टेस्टी असं सुक्कं मटण तयार आहे। तुम्ही पाहू शकता खूप छान कलर आलेला आहे। ग्रेव्ही मी थोडीशी ओलसरच ठेवते, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही याला पूर्ण ड्राय करू शकता, पण जर अशी ग्रेव्ही ठेवली तर तुम्ही याला चपाती, भाकरी, भात यासोबत आरामात खाऊ शकता। तर याच्यावर आता मी बारीक कापलेली ताजी गावरान कोथिंबीर टाकलेली आहे आणि याचा काय घमघमाट सुटलाय तुम्हाला सांगू। अतिशय टेस्टी बनतं हे सुक्कं मटण। तुम्ही नक्की 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 ही रेसिपी ट्राय करा, खूप मस्त बनते। जर ट्राय केलीत तर मला तुमचे फीडबॅक सुद्धा नक्की द्या। आता मी गॅस बंद करते आणि गरमागरम याला सर्व करते। तर हे टेस्टी मटण हा कुकिंग ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुमचे फीडबॅक नक्की द्या। रेसिपी ट्राय करा, रेसिपी ट्राय केल्यानंतर ती कशी झाली हे सुद्धा आवर्जून सांगा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या कुकिंग ब्लॉगमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। टिल देन बाय बाय फ्रेंड्स।